बऱ्याचशा बायकांना 50 ते 51 मध्ये मेनोपॉज येतो। आता काही बायकांमध्ये ते व्हॅरी करतं, 45 ते 55 56 ही त्याची रेंज आहे। परंतु जर 35च्या आत पिरियड गेला किंवा मेनोपॉज आला किंवा 55 ते 56 वर्ष वय झालंय आणि पिरियड येत आहे, अशा वेळी हे नॉर्मल नाही आणि त्या केसमध्ये वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे। जसा पिरियड येताना एकदम नियमित नसतो, त्याला नियमित होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा वेळ लागतो, तसंच पिरियड जातानाही तो अचानक जात नाही। अंदाजे 5 ते 7 वर्ष पिरियड जाण्या अगोदर पिरियड अनियमित व्हायला लागतो, उशिरा यायला लागतो, कधी 40 दिवस, 50 दिवस, मग 3 महिने आणि 6 महिने, आणि मग ज्यावेळी पिरियड 1 वर्ष येत नाही त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो। मेनोपॉजच्या अगोदरचा हा जो पिरियड असतो त्याला पेरीमेनोपॉझल ट्रान्झिशन असं म्हणतात। आता मेनोपॉजची लक्षणं कधी सुरू होतात? 20% बायकांमध्ये पेरीमेनोपॉझल ट्रान्झिशनमध्ये म्हणजे पिरियड जाण्या अगोदरच मेनोपॉजची लक्षणं दिसतात आणि बऱ्याचशा बायकांमध्ये मेनोपॉज नंतर 1 वर्षामध्ये ही लक्षणं दिसतात। खूप साऱ्या बायकांमध्ये मेनोपॉज नंतर काही 2 ते 4 वर्षानंतर काही लक्षणंही कमी होतात आणि काही लक्षणं जसं हाडं ठिसूळ होणे हे मात्र मेनोपॉज नंतर वाढतच जातं।